गणतंत्र दिवस पर दिल्ली में आयोजित मुख्य समारोह में नागपुर जिले के कामठी तहसील के रनाला के सरपंच पंकज साबले को विशेष अतिथि के रूप में आमंत्रित किया गया है। सरकार ने सरपंच पंकज साबले और उनके परिवार को उनकी उत्कृष्ट कार्यशैली और गांव के विकास के प्रति समर्पण के लिए ये निमंत्रण दिया है। पंकज साबले का परिवार लंबे समय से सामाजिक कार्यों में सक्रिय है। इससे पहले उनकी मां का रनाला गांव में सरपंच के रूप में भी कार्य सफल रहा है। इसके बाद अब पंकज साबले ने कम उम्र में सरपंच पद संभालकर ग्राम पंचायत का नेतृत्व किया और गांव में कई विकास कार्य किए। उनके इन प्रयासों को सराहते हुए उन्हें गणतंत्र दिवस समारोह में शामिल होने का निमंत्रण दिया गया है। सरपंच पंकज साबले ने इस निमंत्रण के लिए प्रधानमंत्री, राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, जिला परिषद नागपुर और पंचायत समिति कामठी का आभार व्यक्त किया। पंकज साबले और उनकी पत्नी स्वाति साबले राजपथ पर आयोजित मुख्य समारोह में विशेष अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। साबले परिवार को ये निमंत्रण नागपुर जिला परिषद के मुख्य अधिकारी विनायक महामुनी द्वारा सौंपा गया। मला आता 4 दिवसाआधी जिल्हा परिषद नागपूरमधून फोन आला की राज्यातून काही विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींची निवड थेट 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाकरिता न्यू दिल्ली राजपथांवर त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये सरपंचच्या कॅटेगरीमधून माझी निवड त्यांनी केली आहे। या निवडी मागे मी सर्वप्रथम आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांचे मनापासून आभार मानेल। या क्षेत्रातील आमचे लोकनेते व माझे नेते सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्यांचे आभार मानेल। त्याचप्रमाणे माझ्या गावातील संपूर्ण नागरिक ज्यांनी 2022 मध्ये मला सरपंच म्हणून निवडून दिलं, त्यांनी मला निवडून दिल्यामुळे मला ग्रामपंचायतमध्ये जाता आलं। त्यामध्ये केंद्र शासनामार्फत ज्याही योजना केंद्र सरकारने आम्हाला दिलं आणि त्यामध्ये जे टार्गेट ते आम्हाला देत होते त्याची कुठेतरी पोचपावती, त्या कामाची पोचपावती म्हणून होऊ शकते माझी निवड। माझे नामनिर्देशिका राज्य सरकारकडून केंद्राला करण्यात आली, त्यामुळे माझी निवड झालेली आहे। समाजासाठी जे नेहमी धडपड करतात आणि ग्रामवासियांसाठी कधीही कुठलंही काम असलं तरीही 100% ते झालं पाहिजे त्याची ते खात्री घेतात। असे हे समाजकार्य आणि विकास कार्य पंकजजींचे याच्याबद्दल शासनाने यांना कन्सिडर केलं आणि आम्हाला ही सुवर्ण संधी दिली आहे। याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते शासनाचं। नक्कीच नेमके 26 जानेवारीला दरवर्षी दिल्लीमध्ये राज्यातून एखाद्या सरपंचाला आमंत्रण देण्यात येते। त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यातील रनाळा ग्रामपंचायत येथील सरपंच पंकज साबळे यांना देखील कामाच्या पोचपावतीच्या माध्यमातून हे आमंत्रण आले आहे अशी त्यांनी भावना व्यक्त केली आहे आणि या त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर आमच्याकडून त्यांना खूप खूप अभिनंदन। निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।